राजकीय सूड की कायद्याची कारवाई. चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार नगर तालुका पोलिसांसमोर हजर हो झाले, स्वतः अटक. नगर तालुक्यामध्ये खळबळ. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील शरद पवार तालुकाध्यक्ष आणि चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांच्या विरोधामध्ये काही दिवसापूर्वी नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये अटक टाळण्यासाठी त्यांनी अहिल्यानगर जिल्हा न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयानं त्यांचा अर्ज फेटाळून लावल्यानंतर अखेर सरपंच शरद पवार यांनी सकाळी स्वतःहून नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये हजर होत आत्मसमर्पण केलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली. या घडामोडीनंतर नगर तालुक्यामध्ये राजकीय आणि सामाजिक वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष, तालुक्यात पक्षाचे सक्रियपणे काम पाहत आहेत. तालुक्यातील नागरिकांच्या अनेक विषयांवर कायम आवाज उठवण्याचं काम ते करत असतात. त्यामुळे या कारवाईमागे राजकीय दबाव आणि सूडबुद्धीचा भाग असल्याची चर्चा आता तालुक्यामध्ये रंगू लागली आहे. अटकेनंतर माध्यमांशी बोलताना सरपंच शरद पवार यांचे काका चंद्रकांत पवार म्हणाले की आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत हा गुन्हा पूर्णपणे खोटा असल्याचा दावा केला आहे. पोलीस प्रशासनानं निष्पक्ष आणि सखोल चौकशी केली तर सत्य बाहेर येईल. दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. मला राजकीय दबावातून जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोपही त्यांनी केला. तसंच सरपंच शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रामाणिकपणे काम करत असल्यानं काही राजकीय सत्ताधारी मंडळीकडनं मला लक्ष केलं जातंय. खोटे गुन्हे दाखल करून सरपंच शरद पवार यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहे असे ते म्हणाले. दरम्यान या प्रकरणामुळे तालुक्यातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. पोलिसांच्या पुढील तपासामध्ये नेमके कोणते तथ्य समोर येतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. सरपंच शरद पवार यांना न्याय मिळणार की आरोप अधिक गंभीर ठरणार याबाबतची उत्सुकता वाढली आहे. प्रतिनिधी अनिकेत यादव, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.